आमची ही भूमी फक्त भक्तीची नाही, ती विचारांची कसोटी घेणारी भूमी आहे. आणि म्हणूनच इथे शब्द सहज उच्चारले जात नाही, ते जबाबदारीने म्हणले जातात. गेल्या अनेक वर्षापासून युवा स्पंदन सामाजिक संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्था या दोन्ही संस्था महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत मोलाचे योगदान देत आहेत. याचं सातत्यपूर्ण प्रयत्नातून उभी राहिली आहे. महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणारी, नावाजलेली, गाजलेली आणि प्रतिष्ठित स्पर्धा तुळजा भवानीची, वक्ता महाराष्ट्राचा. ही स्पर्धा केवळ मूल्याची चढाओढ नाही, तर शब्द, विचार आणि जबाबदारी यांची परीक्षा आहे. म्हणूनच या विचार मंचावर उभं राहणं हा केवळ सहभागाचा क्षण नसून तो महाराष्ट्राच्या विचार परंपरेशी जोडला गेलेला सन्मानाचा क्षण आहे. आणि तुळजा भवानीच्या साक्षीने या विचार मंचावर विचार व्यक्त करताना मी श्रवण शरद असून इयत्ता 8वीचा विद्यार्थी आपल्या समोर विषय म्हणतोय नवभारत 2047 युवकांकडून अपेक्षित योगदान. मित्रहो, 2047 मध्ये भारत 100 वर्षाचा होईल. पण प्रश्न असा आहे की तो भारत फक्त वयानेच महान असेल का, की संस्काराने, चारित्र्याने आणि कर्तृत्वाने महान असेल? मित्रहो, इतिहास सांगतो भारत कधी तलवारीने हरला नाही, तो हरतो ज्यावेळेस त्याचे संस्कार ठरवतात. इतिहासातील एक प्रसंग आठवा. ज्यावेळेस शाहिस्ते खानाची बोटं कापली, त्यावेळी शाहिस्ते खानाची बहीण धावतच आली आणि म्हणाली, गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया, गजब हो गया, ये नानाधम सिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. फेंकता शाहिस्ते खान म्हणाला, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा मेरी उंगली काट सकता है, ये सिवा किसी दुश्मन की गर्दन काट सकता है, लेकिन ये सिवा किसी औरत या बेटी पर कभी हाथ नहीं डाल सकता. उगाच प्रबोधन ठाकरेंनी लिहिला नाही की बाबांनो एक वेळ तुमच्या त्या चंद्रावर देखील डाग असेल, बाबांनो एक वेळ तुमच्या त्या चंद्रावर देखील डाग असेल, परंतु शुभांच्या चारित्र्यावर एकही डाग नाही. हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार. मला भारत विचारत आहे, हे संस्कार गेले कुठे? आज आपल्या भारतामध्ये एक चिमुकली मुलगी यज्ञा बाळ, जिचं खेळायचं वय होतं, तिच्या हातात बाहुली असायला हवी होती, परंतु तिच्या नशिबी मात्र मनुष्य अत्याचार आला. हा केवळ एक गुन्हा नाही, हा नव भारताच्या स्वप्नावरील एक डाग आहे. आजही आपल्या भारत देशातील मुलींची सुरक्षा आपण करू शकत नाही, तर 2047 मध्ये आपण कोणता भारत घडवणार आहात? म्हणून नवा भारत घडवायचा असेल तर युवकांनी घोषणा नव्हे तर कृती करायला हवी. युवा स्पंदन सामाजिक संस्था आणि मराठवाडा सामाजिक संस्था जे रक्तदान शिबिर राबवतात, हीच नव भारताची खरी सेवा आहे. कल्पना करा, एक तरुण अपघातात जखमी झाला आहे, तो जीवन मरणाच्या सीमेवर उभा आहे. अशा वेळेस एक युवक पुढे आला आणि त्याला रक्तदान केलं, तर तो फक्त रक्त देत नाही तर आयुष्य देतो. आणि हाच नव भारताचा खरा सैनिक आहे. आणि हेच युवकांकडून अपेक्षित योगदान. नव भारत 2047 घडवायचा असेल तर युवकांनी ठरवलं पाहिजे, मी फक्त नोकरी शोधणार नाही तर रोजगार निर्माण करणारा होईल. मी फक्त सोशल मीडियावर बोलणार नाही तर समाजात उतरून बदल घडवेल. मी फक्त इतिहास वाचणार नाही तर इतिहास घडवेल. इतिहास घडवायला ना पद लागते, ना सत्ता लागते, ना खुर्ची लागते. इतिहास घडतो जेव्हा युवक स्वतःची प्रामाणिक होतो. आता प्रश्न हा नाही की 2047 मध्ये भारत कुठे असेल. खरा प्रश्न हा आहे 2047 मध्ये आपण कोण असू. कारण देशाचं भविष्य कुठल्याही नकाशावर ठरत नाही, ते ठरतं युवकांच्या निर्णयावर. आज एक गोष्ट ठाम सांगतो, भारताचं भविष्य कुठल्याही मंत्र्याकडे नाही, ना कुठल्याही परकीय संस्थेकडे नाही, ना कुठल्याही सरकारच्या घोषणेतही नाही. भारताचं भविष्य आहे युवकांच्या विचारात, युवकांच्या विवेकात आणि युवकांच्या कर्तव्य भावनेत. जर युवकच गप्प बसला तर अन्याय बनतो, जर युवकच तोंड फिरवतो तर अत्याचार घडतो. पण युवक उभा राहिला तर इतिहास नव भारत घडवण्यासाठी मोठ्या घोषणा नको, मोठे मोर्चेही नको. त्यासाठी हवे आहे संवेदनशील मन, शिस्तबद्ध विचार आणि कर्तव्याची जाणीव. इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उचलली पण आधी चारित्र्य उभा केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं पण आधी स्वाभिमान जागा केला. भगतसिंगांनी हसत फास स्वीकारला पण आधी देशासाठी जगण्याचा अर्थ शिकवला. कारण इतिहास तक्रारी करणाऱ्यांना आठवत नाही, इतिहास आठवतो जबाबदारी घेणाऱ्यांना. 2047 भारत कुणाची भाषणावर उभा राहणार नाही, तो उभा राहील आपल्या कृतीवर. फक्त घोषणा करणारा युवक इतिहास घडवत नाही, इतिहास घडवतो तो युवक जो रक्तदान करतो, जो व्यसनाला नकार देतो, जो समाजासाठी स्वतःला झुकून देतो. आजचा प्रश्न हा नाही की सरकार काय करेल, खरा प्रश्न हा आहे आपण काय करतो. मी समाज बदलतो का, मी देशासाठी उभा राहतो का. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला धार शब्दांनी नव्हे तर स्वभावाने मिळाली होती. त्याच स्वभावाची गरज आजच्या युवकाला आहे. कारण आपल्या भारतामध्ये युवकांचं चाललंय काय, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की मराठींनी सांगायचं आमची जयंती आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली की बौद्धांनी सांगायचं आमची जयंती आली, आयलाबाई होळकरांची जयंती आली की धनगर समाजाला सांगायचं आमची जयंती आली. अरे बंद करा हे उत्पात, अरे बंद करा हे उत्पात, थांबू आपला घट, सामर्थ्यानं जाऊया व्यर्थ काहीच अर्थ नाही उद्या रे. हा भारत देश माझा याचे भान जराशे राहू द्या रे. हा भारत देश माझा याचे भान जराशे राहू द्या.
मित्र हो, 2047चा भारत कुणाचे भाषण करून वाचणार नाही, तो उभा राहील आपल्या कृतीवर. आजचा प्रश्न हा आहे की तुम्ही भारताला काय देणार? जशी आई तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती तलवार दिली, तशी भारत मातेने आम्हा युवकांच्या हाती लोखंडाची तलवार नव्हे तर विवेकाची तलवार दिलेली आहे. ही तलवार आम्हाला माणसं तोडायला नाही तर अन्याय तोडायला दिलेली आहे. ही तलवार आम्हाला रक्तात सडायला नाही तर अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचारावर वार करण्यासाठी दिलेली आहे. आम्ही वचन देतो, आमची बुद्धी भारतासाठीच असेल, आमची मेहनत भारतासाठीच असेल, आमची प्रामाणिकता भारतासाठीच असेल. मी आत्मविश्वासाने जगतो. नवभारत 2047 हा केवळ प्रगतशील देश नसेल तर तो संस्काराने समृद्ध, विचाराने सक्षम आणि लोकांच्या कर्तृत्वावर उभा असलेला भारत असेल. जग भारताकडे फक्त शक्ती म्हणून नाही तर विश्वास म्हणून पाहिजे आणि त्या भारतामागे कोणताही जागृत युवक नसेल तर इथे बसलेला जागृत युवक असेल. इतिहासाच्या पानावर नाव कोरण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही, पण आज नवभारत घडवण्याची संधी इथे बसलेल्या प्रत्येक युवकाला मिळालेली आहे. म्हणून चला, फक्त स्वप्न पाहू नका, स्वप्नांना दिशा द्या, दिशेला कर्तव्य जोडा आणि कर्तव्यातून नवभारत उभा करा आणि कर्तव्यातून नवभारत उभा करा. एवढ्याच बोलतो आणि या मंचाची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय जिजाऊ.